श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मेष राशीच्या जातकांनो, सावधान राहा, कारण येणारी नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी तुमच्या आयुष्यात एक असाधारण आणि थरारक आणि महत्त्वाचा क्षण घडणार आहे. या नवरात्रीच्या समाप्तीला म्हणजे शेवटच्या दिवशी साक्षात दुर्गा माता तुमच्या घरी एका अनपेक्षित रूपात येणार आहे. ती वृद्ध, जीर्ण किंवा शीर्ण झालेली असेल, मदतीची याचना करणारी म्हातारी बनून तुमच्या दारावर उभी राहील. मातेने तुमच्यावर केलेल्या कृपेची आणि तुम्ही आजपर्यंत केलेल्या कर्माचे हे अंतिम अग्निपरीक्षण असणार आहे. तुम्ही या क्षणी त्या म्हातारीसोबत कसे वागता, तिला मदत करता की तिला तुच्छ लेखून हकलून देता, यावर तुमचे पुढील भविष्य अवलंबून असेल. जर तुम्ही या कसोटीत अपयशी ठरला तर माता रुष्ट होईल आणि तुमचे दुर्दैव तुमची पाठ सोडणार नाही. पण या भीतीच्या पलीकडे एक प्रचंड उत्साहाची लाट तयार होते मित्रांनो, कारण याच वेळी एक शक्तिशाली दुर्मिळ ग्रह गोचर तयार होतोय, जो तुमच्या आयुष्यात सकारात्मक वादळ घेऊन येणार आहे. हे वादळ जुन्या समस्याची मुळं उखडून फेकून देईल आणि तुमच्या भाग्याचे द्वार उघडेल. या गोचरामुळे तुमच्यावर धन समृद्धीची वर्षा होईल. तुमचे सर्व शत्रू तुमच्या पुढे नतमस्तक होतील आणि तुमची सर्व स्वप्ने साकार होतील. तुमच्या घरात असलेली नकारात्मकता नष्ट होणारच आहे आणि देवीची कृपा तुमच्यावर सदैव राहणार आहे. हे गोचर तुमच्या जीवनातील दुःखे कायमचे मिटून देणार आहे, ज्यामुळे राजासारखं ऐश्वर्य प्राप्त करून देण्याची यामध्ये क्षमता आहे मित्रांनो. हे गोचर नवरात्र संपली की दसऱ्याच्या दिवशीच सुरू होणार आहे. तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की या व्हिडिओला लाईक करा व तुमच्याकडे असलेली सर्व संकटे दूर होण्यासाठी, माता दुर्गेचा आशीर्वाद तुमच्यावर राहण्यासाठी कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावानं जय दुर्गा माता, जय लक्ष्मी माता, कृपा राहू द्या असे लिहा. जो अशी कमेंट करेल त्याच्यावरती नवरात्री संपण्याआधी एक चमत्कारिक आनंदाची घटना घडेल. तर मंडळी, मेष राशीच्या जातकांनो, तुम्ही आजवर केलेल्या भक्तीमुळे आणि तुमच्या चांगल्या कर्मामुळेच आणि तुमच्या जीवनातील अपार दुःख पाहून साक्षात दुर्गा माता तुमच्यावर प्रसन्न झाली आहे. तिने आता तुम्हाला धन, ऐश्वर्य आणि सुखाने मालामाल करण्याचा निर्णय घेतलाय. पण ती हा आशीर्वाद देण्यापूर्वी तुमच्या मनात तिच्याबद्दल किती आदर आहे आणि तुम्ही तुमच्या जीवनात काय शिकला त्याची अंतिम कसोटी घेणार आहे. या कसोटीचा क्षण अत्यंत नाट्यमय असणार आहे. माता दुर्गा कोणत्याही भव्य स्वरूपात किंवा देवळात प्रकट होणार नाही. ती एका अत्यंत साध्या, दीनवाण्या आणि मदतीची गरज असलेल्या रूपात एक वृद्ध स्त्री थकलेल्या म्हातारीच्या वेशात तुमच्या दारावर उभी राहील. तुमची खरी परीक्षा येथे सुरू होणार आहे मित्रांनो. तुम्ही त्या म्हातारीला आदराने वागणूक देता की तिला दुर्लक्ष करून हाकलून देता? तुम्ही तिला मदत करण्यासाठी आपले मन किंवा खिशाचे दार उघडता की स्वार्थाने वागता? तुमच्या भूतकाळात काही अशा चुका झाल्या आहेत ज्यामुळे देवी मातेला तुमच्यावर विश्वास ठेवण्यासाठी ही परीक्षा घेणे आवश्यक वाटत आहे. जर तुम्ही या परीक्षेत यशस्वी झालात तर तुमचे जीवन एका क्षणात सोनेरी होईल. दुर्गा माता तुमच्याशी कायमची जोडली जाईल आणि तुमच्या जीवनात दारिद्र्य, दुःख याचा नाश होईल. पण जर तुम्ही चुकलात तर परिणाम अत्यंत भयंकर असणार आहेत. तुम्ही म्हातारीच्या स्वरूपातील देवीला ओळखू शकला नाही किंवा तिला अपमानित केले किंवा दुर्लक्ष केलं तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी तुम्ही गमावून बसाल. तुम्हाला पुन्हा आयुष्यभर पश्चाताप करण्याची संधीही मिळणार नाही. तर तुम्ही तयार आहात का मित्रांनो? तुमच्या घरी येणाऱ्या ऊर्ध्वरूपातील शक्तीला तुम्ही ओळखू शकाल का? मेष राशीच्या जातकांनो, तुम्हाला याची कल्पना नसेल की पण तुमच्या जीवनात अजून एक अशी शक्तिशाली रहस्य दडलेलं आहे. तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या अगदी जवळ, तुमच्या आजूबाजूला एक मोठी दिव्य शक्ती सतत वावरत असते. ही सामान्य शक्ती नाही तर एक महान संरक्षक शक्ती आहे, जी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न झालेली आहे. तिचा अदृश्य हात तुमच्या डोक्यावर आहे. या शक्तीने तुमच्यासाठी काय काय केलं आहे? या शक्तीने आतापर्यंत तुमच्या जीवनात अनेक मोठी संकटे केवळ टाळलेच नाही तर तुमच्यासाठी अनेक मोठे महान कार्य सुद्धा केलंय. तुम्हाला आठवत नसेल पण तुमच्या कुंडलीचे विश्लेषण सांगते की गेल्या 3 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही एका भयंकर संकटात सापडले होते, तेव्हा या शक्तीने तुम्हाला यातून सुखरूप बाहेर काढले. तुमच्या शत्रूने तुम्हाला नेस्तनाबूत करण्याचं कितीतरी कट रचले होते, पण या संरक्षक शक्तीने त्यांना त्याच वेळी धूर सुद्धा चारली आहे. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ही शक्ती तुमच्या संरक्षणासाठी कुठे राहते? ती दूर कुठे नाही तर तुमच्या घरात वास्तव्यात राहते मित्रांनो. ती तुमच्या घराची रखवाली आहे आणि तुमच्यावर कोणताही वाईट काळ येऊ देत नाही. पण तुम्ही तिला ओळखलंच नाही अजून. इतकी मोठी कृपा तुमच्यावर असूनही तुम्ही अजूनही या दिव्य शक्तीला ओळखू शकले नाही. तुम्ही तिचे आभार मानले नाहीत. दुःखाची गोष्ट म्हणजे ती शक्ती तुम्हाला वेळोवेळी अनेक संकेत देत आली आहे. तुम्हाला भविष्यात काय करायचे आहे, कोणत्या मार्गाने जायचं आहे, पण तुम्ही ते संकेत समजून घेण्यात अपयशी ठरत आला आहात. तर ही रहस्यमय शक्ती कोण आहे मित्रांनो, ज्याला तुम्ही तुमच्या आजूबाजूला अनुभवत आहात? ती दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात भगवान शंकराची एक शक्ती आहे. ज्योतिषदृष्ट्या ही शक्ती नागदेवता म्हणून तुमच्या घराच्या 100 मीटरच्या
परिसरात वावरत असते किंवा तुमच्या घरातच अदृश्य रूपात विराजमान असते. तुमच्या जीवनातील प्रत्येक संकटावर उपाय याच शक्तीकडे आहे. तुम्हाला करोडपती बनवण्यासाठी, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी ही शक्ती सज्ज होते. पण यासाठी तुम्हाला 2 गोष्टी कराव्या लागतील मित्रांनो. या शक्तीला ओळखावं लागेल, तिचे तुम्हाला आभार मानावं लागेल आणि तिने दिलेले संकेत समजून घ्यावे लागतील. लक्षात ठेवा, या शक्तीला नजरअंदाज करण्याची चूक तुम्हाला फार महागात पडू शकते. मेष राशीच्या जातकानो, तुमच्यावर नागदेवता आणि भोलेनाथच्या शक्तीची कृपादृष्टी आहेच, पण निसंशयाने मोठी आनंदाची गोष्ट ही आहे की परंतु तुमची ही संरक्षक शक्ती तुमच्यावर कधीही क्रोधित होऊ शकते. या मोठ्या धोक्याची कल्पना तुम्हाला आहे का? तुमच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक आणि महत्त्वाचे पुढील 5 दिवस म्हणजे आता सुरू होणारे, जे तुमच्यासाठी धोकादायक सुद्धा ठरू शकतात. या 5 दिवसाच्या आत तुम्हाला नकळत तुमच्याकडून एक अशी गंभीर भयंकर अशी चूक घडू शकते, ज्यामुळे तुमच्यावर प्रसन्न झालेली ही महान दिव्य शक्ती तुमच्यावर अत्यंत क्रोधित आणि नाराज होईल. ती ही तिची चूक आहे जी तुम्हाला करायची नाहीये. मित्रांनो, तुमची अशी वाईट सवय किंवा वृत्ती असेल जी तुमच्या कर्मावर आणि भक्तीवर पाणी फेरू शकते. जर तुम्ही जाणून बुजून किंवा अजाणतेपणे ही जर चूक केली तर ही दिव्य शक्ती तुम्हाला आशीर्वाद देण्याऐवजी तुमचे सर्व आशीर्वाद क्षणात हरवून देईल. तुमच्या जीवनातील सर्वात मोठी गफलत याच 5 दिवसात घडू शकते. त्यामुळे सावधान राहा. ज्यामुळे तुम्ही आयुष्यभर ज्या सुख समृद्धीची वाट पाहत होता, ती सर्व संधी केवळ एका क्षणाच्या चुकीमुळे तुमच्या हातातून निसटून जाऊ शकते. त्यामुळे सावधान राहा. मेष राशीच्या जातकानो, ही चूक टाळण्यासाठी तुम्हाला अत्यंत जागरूक राहावे लागेल. ही 2 वाईट सवयी किंवा 2 चुका किंवा ते चूक ज्यामुळे तुमच्यावरती देवाची कृपा मावळू शकते, हे तुम्हाला आता लगेच ओळखून त्याच्यापासून दूर राहायचे आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, या क्षुल्लक वाटणाऱ्या 2 चुका तुमच्या जीवनातील मोठ्या भयानक अशा श्राप ठरू शकतात. स्वतःला या भयानक परिणामापासून वाचवायचे असेल तर येणाऱ्या 5 दिवसाच्या आत तुमच्यावर प्रत्येक कृतीवर आणि विचारावर तुमच्या असलेल्या तीव्र नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मेष राशीच्या जातकानो, तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही बाहेरून जेवढे सामान्य दिसता त्यातून कितीतरी पटीने असामान्य आहात. कारण तुमच्या शरीरात आणि मनात एक अशी अनल अग्नीसारखी शक्ती दडलेली आहे जी स्वतः तुम्हालाही पूर्णपणे माहीत नाही. आता ही शक्ती बाहेर येऊन स्वतःचा दबदबा दाखवणार आहे. तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या 2 मुख्य शक्ती स्रोत आहेत, जसं की भोळ्या स्वभावाची अदृश्य ताकद. तुमच्यातील पहिली शक्ती म्हणजे तुमचा भोळा निस्वार्थ स्वभाव. पण हा भोळेपणा तुमची कमजोरी नाही, तर तुमची सर्वात मोठी ताकद असणार आहे. त्यासोबतच मित्रांनो, तुम्ही एकदा जे ठरवलं ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाहीत. तुमच्यातील ही जिद्द, हा निश्चय तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जातो. तुम्ही लोकांचे खरे चेहरे ओळखण्याची अद्भुत क्षमता ठेवता. तुमच्याशी कोण फसवणूक करत आहे, कोण नाही, हे तुम्ही लगेच ओळखू शकता. भलेही तुम्ही काही वेळ त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची चूक सुद्धा केली असेल. जेव्हा कोणी तुम्हाला हे जमणार नाही असे आव्हान देतो, तेव्हा तुमचा आत्मविश्वास दुणावतो आणि तुम्ही ते कार्य करूनच दाखवता. तुमचे शब्द, संकल्प हेच तुमचे सर्वात मोठे अस्त्र आहे. त्यासोबतच मित्रांनो, क्रोध क्रोध नावाचा प्रलयकारी ज्वालामुखी. तुमची सर्वात प्रलयकारी शक्ती म्हणजे तुमचा क्रोध, गुस्सा. हा क्रोध म्हणजे केवळ संताप नाही, तर तो तुमच्या आत दडलेला एक ज्वालामुखी आहे. जेव्हा तुमच्या सहनशक्तीचा बांध फुटतो, तेव्हा गोष्ट तुमच्या डोक्यावरून जाऊ लागते. तेव्हा हा क्रोध बाहेर पडतो आणि समोरच्या व्यक्तीला थरथर कापायला लावतो. तुमच्या या क्रोधाच्या जोरावरच तुम्ही अनेक वेळा तुमचा अपमान करणाऱ्या लोकांचं तोंड बंद केलंय. ही शक्ती नकारात्मक वाटत असली तरी ती तुमच्यासाठी अनेकदा फायदेशीर ठरली आहे. तुमचा राग हा तुमचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही कोण आहात हे दाखवून देण्याची पुरेसा आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे मित्रांनो. आजपर्यंत तुमच्या या शक्तीला योग्य प्रकारे तुम्ही ओळखलं नाही, पण आता ही अनल शक्ती जी जागे होणार आहे. तुम्ही आतापर्यंत जे काही दुःख सोसलंय, ते काही धोके खाल्ले आहेत, ज्या सर्वांचा बदला घेण्याची तुमच्या आयुष्यात न भूतो न भविष्यती असा बदल घडवण्याची क्षमता तुमच्यात आहे मित्रांनो. तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, स्वतःला ओळखायचं आहे आणि तुमच्यातील या 2 महान शक्तीचा स्वीकार करायचा आहे आणि त्यांना योग्य वेळी योग्य दिशेने वापरायचं आहे. कारण तुमच्यातील या सामर्थ्यापुढे जगातील कोणतीही ताकद टिकू शकणार नाही. मित्रांनो, लक्ष द्या. मेष राशीच्या जातकांनो, आता तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या चमत्कारी बदलासाठी तुम्ही सज्ज व्हा. आतापर्यंत तुम्ही जे काही दुःख, दारिद्र्य सोसलंय, त्या सर्व कठीण काळाचा हिशोब करण्याची वेळ आली आहे. कारण महाशक्तीचा आशीर्वाद आता केवळ तुमच्यावर नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबावर बरसणार आहे, ज्यामुळे तुमच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण परिवर्तन घडून येणार आहे. तुमचं दुर्दैव आता इतिहास जमा होईल. तुमचा वाईट काळ संपणार आहे
आता तुमच्या भाग्याचा उद्रेक होणार आहे. तुमच्या जीवनात न्याय मिळेल, तुमचे प्रत्येक चांगले कार्य सफल होईल आणि तुमच्या प्रत्येक इच्छेची पूर्तता होईल. तुमचे सर्व शत्रू तुमच्या यशापुढे हतबल होऊन तुमच्या डोळ्यातून अश्रू ढाळतील, कारण तुम्ही आता राजासारखे ऐश्वर्य प्राप्त करून एक गौरवशाली जीवन जगणार आहात. लक्षात ठेवा, ही घटना तुमच्या जीवनात प्रथमच घडणार आहे. भाग्याचे 3 रहस्यमय संकेत आहेत मित्रांनो. माता लक्ष्मीचे आगमन, जसं की तुम्ही राजासारखे सुख समृद्धीचे जीवन जगावे यासाठी धन देवता जी माता लक्ष्मी आहे आता तुमच्या आयुष्यात प्रवेश करत आहे. तिच्या आगमनाची पुष्टी करण्यासाठी तुम्हाला लवकरच 3 अत्यंत रहस्यमय आणि पवित्र असे संकेत मिळतील. हे संकेत तुमचे भाग्य पूर्णपणे बदलून टाकणार आहे. जसं की पहिला संकेत, तुमच्यावर सतत कृपादृष्टी ठेवणारी नागदेवता भोलेनाथची शक्ती तुम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे रूपात दर्शन देईल. हा तुमच्या अदृश्य संरक्षणाचा एक संकेत असणार आहे. दुसरा म्हणजे साक्षात घुबड, जो संपत्ती ज्ञानाचा दूत मानला जातो, तो तुमच्या घरात किंवा घराच्या परिसरात तुम्हाला दिसेल. आणि तिसरं म्हणजे मांजर. मांजर देखील तुमच्या दारात दस्तक देईल. हे तिन्ही प्राणी एकाच वेळी माता लक्ष्मीच्या आगमनाची पवित्र सूचना आणि तुमच्या घरातील नकारात्मक शक्तीच्या समाप्तीची नांदी घेऊन येत आहेत. या निर्णायक क्षणी काय करायचंय? घाबरून जाऊ नका. हे प्राणी अशुभ नाहीत मित्रांनो, तर तुमच्यासाठी भाग्याचे दूत आहेत. जर तुम्हाला नागदेवता दिसली तर त्याचा आदरपूर्वक स्वीकार करा. त्यांना इजा न पोहोचता शांत मनाने त्यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त करा. उल्लू किंवा मांजरीलाही कोणत्याही प्रकारचा त्रास न देता सन्मानाने घराबाहेरचा रस्ता दाखवा. या 3 संकेतचा आदर केल्यास तुमच्या जीवनात खुशहालीचे युग सुरू होणार आहे. तुमचे थांबलेले काम वेगाने पूर्ण होईल, नवीन संधीचे द्वार उघडतील आणि तुमच्या धन समृद्धीमध्ये अकलनीय वाढ होईल. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा अध्याय आता सुरू होणार आहे. तर मित्रांनो, मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या जीवनातील एक असामान्य आणि रोमांचक असा अध्याय सुरू झालाय. आता तुम्हाला तुमच्यावर असलेली दिव्य कृपा आणि तुमच्यात दडलेली अनंत शक्ती माहीत झाली आहे. तुमच्या कुंडलीतील सकारात्मक गोचर आणि तुमच्या घरी येणारी माता लक्ष्मी तुमच्यासाठी यशाची नवी द्वारं उघडणार आहेत. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख अडथळे आता अंतिम टप्प्यात असतील. तुम्ही फक्त नम्रता, विश्वास आणि चातुर्य या 3 गोष्टी सोबत ठेवा. दुर्गा मातेच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हा आणि तुमच्यातील क्रोध आणि अहंकार यावरती विजय मिळवा. तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे मित्रांनो. सज्ज व्हा, कारण येणारे 48 तास, पुढील काही दिवस तुमच्या जीवनातील अभूतपूर्व यश आणि समृद्धी आनंद घेऊन येणारे आहेत. तर मेष राशीच्या जातकांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी, जय आदिशक्ती असे पूर्ण भक्तिभावाने लिहा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. लवकरच भेटूया.